नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला NMS परीक्षा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कूट प्रश्न विचारले जातात आणि कूट प्रश्नामध्ये हा थोडासा लेंदी असतो. कूट प्रश्न आपल्याला पाहता आपण गोंधळून जातो की काय करावं या कूट प्रश्नामध्ये. आणि मग अशा वेळेस आपण काय करतो, कूट प्रश्न सोडवायला एकदम सोपा असून सुद्धा आपण तो काय करतो, चुकवतो आणि त्या ठिकाणी आपला बराचसा वेळ आपण वाया घालवतो आणि त्यामुळे आपल्याला पेपर सोडवायला कमी वेळ मिळतो. म्हणून अशा वेळेस आपल्याला कूट प्रश्न सोडवताना आपण काय विचार केला पाहिजे, तो कसा सोडवला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपली विचारसरणी असली पाहिजे आणि यासाठी आपण आज कूट प्रश्न कसे सोडवायचे याविषयी आज आपण शिकणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. हे NMS परीक्षा बरोबर 8वीची आपली स्कॉलरशिप परीक्षा असू देत किंवा इतरही स्पर्धा परीक्षा असू देत, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे कूट प्रश्न आपल्याला विचारले जातात. चला तर मग आपण पाहूया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मी कूट प्रश्नामध्ये या ठिकाणी प्रश्न अगोदरच लिहिलेला आहे. आता प्रश्न काय आहे तो अगोदर प्रश्न थोडासा मोठा असतो पण आपण काय घाबरायचं नाही, काय नाही. त्यासाठी आपण त्याचं पूर्णतः वाचन करून घ्यायचं. तर पहा, त्याचं अगोदर वाचन करा. तर काय दिलं आपल्याला, सतीश, मनोहर आणि आदित्य हे क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी खेळ खेळतात. दुसरं वाक्य, आदित्य, शंतनू आणि मनोहर हे हॉकी, क्रिकेट, बास्केटबॉल खेळतात. आदित्य, सतीश, ओंकार. आदित्य, सतीश, ओंकार आणि मनोहर हे क्रिकेट व फुटबॉल खेळ खेळतात. तर म्हणजे त्यानंतर आपल्याला खाली प्रश्न विचारले आहेत, 5 प्रश्न आहेत, ते आपण हे नंतर पाहूया. पण आता ही जी दिलेली माहिती आहे, या दिलेल्या माहितीवरून आपल्याला कोणता खेळ खेळतो किंवा कोणता खेळ खेळत नाही हे आपल्याला अगोदर सर्वप्रथम काढावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपण ह्या खालच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहोत. तर मित्रांनो, हा प्रश्न दिलेला जरी मोठा असेल तरी आपण या ठिकाणी घाबरून जायचं नाहीये. तर पहा, इथं आता कोण नवीन मुलांची ज्याच्या नावं आलीत ती आपण सुरुवातीला शोधूया. आता सुरुवातीला बघा, हा सतीश, मनोहर आणि आदित्य 3 मुलांची नावं आली. त्याचबरोबर बघा दुसऱ्या वाक्यात आदित्य, तो आला इथं, त्याला परत घ्यायला नको. नंतर शंतनू, आता शंतनू यांच्यात नाहीये म्हणजे शंतनू एक नाव आहे. आणि मनोहर इथं आलेलं आहे नाव, म्हणून त्याचं पण आपण नाव पुन्हा घ्यायचं नाही. त्यानंतर बघा, क्रिकेट, बास्केटबॉल खेळतात. ओके. त्याच्यापुढे आदित्य नाव आपल्याला वर आलंय. सतीश पण नाव आपल्याला वर आलेलं आहे. त्यानंतर ओंकार, आता ओंकार या ठिकाणी हे नाव आलेलं नाही, म्हणून ओंकार आपल्याला घ्यावं लागेल. आणि मनोहर तर अगोदर नाव या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी खेळणारी मुलं जी आहेत ती 5च आहे, सतीश, मनोहर, आदित्य, शंतनू आणि ओंकार. आता इथं कोणकोणते खेळ आहेत त्या खेळांची पण आपण नावं घेऊया. पण सर्वप्रथम या मुलांची नावं अगोदर मांडून घेऊया आपण. इथं बघा, कोणाला पहिला, सतीश, त्यानंतर मनोहर, त्यानंतर आदित्य, त्याच्यानंतर शंतनू आणि त्याच्यानंतर आलाय 5वा जो आहे तो कोण आहे आपला, ओंकार. तर हे आपले झाले मित्रांनो 5 खेळाडू. आता 5 खेळाडूच्या नंतर आता आपल्याला पुढे बनवायचं मित्रांनो की आता हे 5 जे खेळाडू आहेत, हे 5 खेळाडू आता कोणकोणता खेळ खेळतात तर इथं बघूया आपण. तर इथं बघा, क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी. आता हे क्रमाने लिहून घेऊ आपण. 1 नंबरला घेऊया क्रिकेट, त्यानंतर घेऊया फुटबॉल, त्यानंतर घेऊया हॉकी, त्याच्यानंतर बघा क्रिकेट, फुटबॉल, हॉकी झाला, 3 खेळ झाले. त्यानंतर आदित्य, शंतनू काय खेळतात, हे हॉकी, क्रिकेट आणि बास्केटबॉल. हॉकी आले, क्रिकेट आले. आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय, बास्केटबॉल एक नाव घ्यायचंय. तर हा या ठिकाणी बास्केटबॉल खेळतो. आणि त्यानंतर आदित्य, सतीश, ओंकार आणि मनोहर हे क्रिकेट व फुटबॉल खेळतात. क्रिकेट पण आहे, फुटबॉल पण आहे. आपल्याला एवढीच माहिती आपल्याला हवी आहे.
तर बघा मित्रांनो, हा सर्वप्रथम आपण काय करायचा आहे, असा एक तक्ता आखून घ्यायचा आहे आणि हा जो तक्ता आहे या तक्त्यावरून आपण ठरवणार आहे की कोण कोणता खेळ खेळतो आणि कोण कोणता खेळ खेळत नाही. आता याच्यावर पहा, आता इकडे काय केलं आपण, खेळणाऱ्या खेळाडूंची नावं आणि इकडे काय लिहिली आहेत आपण, खेळांची नावं लिहिली आहेत. आता मग या ठिकाणी आता सर्वप्रथम आपण बघूया, इथून सुरुवात करूया. सतीश, मनोहर आणि आदित्य क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी खेळतात. आता सतीश बघा क्रिकेट खेळतो, फुटबॉल पण खेळतो आणि हॉकी पण खेळतो. ओके, पहिलं वाक्य आपलं संपलं. दुसरं, नंतर मनोहर पण काय करतोय, हे तीनही खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो आणि हॉकी पण खेळतो. आणि आदित्य आहे, आदित्य पण काय करतो, हे तीनही खेळ खेळतो. त्याच्यानंतर पुढे आदित्य, शंतनू आणि मनोहर हे हॉकी, क्रिकेट, बास्केटबॉल खेळतात. आता आदित्य हॉकी, क्रिकेट दोन्ही ठिकाणी या ठिकाणी टिक केली आहे आणि बास्केटबॉल पण तो काय करतो, खेळतो. त्यानंतर कोण आहे, शंतनू. आता शंतनू कुठले खेळ खेळतो, हॉकी, क्रिकेट आणि बास्केटबॉल. तो हॉकी, क्रिकेट आणि बास्केटबॉल हे तीन खेळ खेळतो. आणि मनोहर हा हॉकी, क्रिकेट आणि बास्केटबॉल. मनोहर या ठिकाणी हॉकी, क्रिकेट आणि या ठिकाणी हा बास्केटबॉल पण खेळतो. हे दुसरं वाक्य आपलं या ठिकाणी संपलं. आता त्याच्या पुढचं वाक्य बघा, आदित्य, सतीश, ओंकार आणि मनोहर हे क्रिकेट व फुटबॉल खेळतात. आता आदित्य क्रिकेट खेळतो, ठीक आहे, फुटबॉल खेळतो, त्याला पण ठीक आहे. त्यानंतर सतीश पण क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो, दोन्ही खेळतो. ओंकार बघा, ओंकार काय करतोय, क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो, म्हणजे तो क्रिकेट खेळतो आणि फुटबॉल खेळतो. आणि मनोहर आहे, क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो, मनोहर क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो. तर आता या ठिकाणी आता जे राहिले आहे, या ठिकाणी हा एक बॉक्स रिकामा राहिला आहे, इथं फुली मारून देऊ. या ठिकाणी हा एक बॉक्स रिकामा राहिला आहे, इथं फुली मारून देऊ. या ठिकाणी हे दोन बॉक्स या ठिकाणी राहिलेले आहेत, म्हणजे हे दोन्ही बॉक्स आपण काय करू, रिकामे. आता हा आपला माहितीचा तक्ता झाला आहे मित्रांनो, आणि या माहितीच्या तक्त्यावरूनच आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर द्यायचे. आता पहिला प्रश्न आहे या ठिकाणी बघा, सर्व खेळ खेळणारी दोन मुले कोणती. सर्व खेळ खेळणारी दोन मुलं. आता इथं जर बघितला, सतीश क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉकी खेळतो, बास्केटबॉल खेळतो. मनोहर पण आहे बघा, हे चारही खेळ खेळतो. म्हणजे या ज्या प्रश्नाचे उत्तर आहे तर ते दोन मुलं कोण आहेत, सतीश आणि मनोहर. म्हणून इथं मी पर्याय लिहिलेला नाही आहे, तर आपल्याला डायरेक्ट उत्तर काढायचं आहे, म्हणून आपण पर्याय लिहिलेला नाही. परीक्षेत तुम्हाला पर्याय असते आणि पर्यायातून तुम्हाला उत्तर निवडायचं असेल. पण या ठिकाणी आता बघा, सर्व खेळ खेळणारी दोन मुलं, आपल्याला दोन मुलं मिळाली, सतीश आणि मनोहर. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला झालं. दुसरा प्रश्न बघा, कोणता खेळ सर्व मुले खेळतात. असा कोणता खेळ आहे की जी सर्वच्या सर्व मुलं खेळतात. जे इथं निरीक्षण केलं तर बघा, बास्केटबॉल ही सर्व मुलं खेळणारी आहेत का, नाही. हॉकी बघा, हा खेळणारा नाही. फुटबॉल हा खेळणारा नाही. आणि क्रिकेट बघा, सतीश खेळतो, मनोहर खेळतो, आदित्य खेळतो, शंतनू खेळतो, ओंकार खेळतो. म्हणजे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, कोणता खेळ सर्व मुले खेळतात. तर या ठिकाणी त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो, तर क्रिकेट हा खेळ सर्व मुलं खेळतात. म्हणून याचं जे उत्तर येणार आहे ते आपलं क्रिकेट येणार आहे. तिसरा प्रश्न बघा, फुटबॉल हा खेळ कोण खेळत नाही. आता फुटबॉल हा खेळ कोण खेळत नाही. आता फुटबॉल इथं आहे, आता कोण खेळत नाही, हा खेळतो, हा खेळतो, हा खेळतो, हा खेळतो. म्हणजे इथं काय येणार आहे, शंतनू. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपलं काय आहे मित्रांनो, शंतनू हा फुटबॉल खेळ खेळत नाही. आता चौथा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत नसेल तर या ठिकाणी लिहितो मी, बास्केटबॉल हा खेळ कोण खेळत नाही. बास्केटबॉल हा खेळ कोण खेळत नाही. हा चौथा प्रश्न. आणि पाचवा प्रश्न आहे, केवळ 3 खेळ खेळणारी 2 मुले कोणती. केवळ 3
खेळ खेळणारी दोन मुले कोणती? बरं, हे 3 प्रश्न पाहिले. चौथा प्रश्न काय आहे आपला, तर बास्केटबॉल हा खेळ कोण खेळत नाही? आता बास्केटबॉलचा जर विचार केला तर बघा, हा खेळ कोण खेळत नाही? तर दोघं जण खेळत नाही. एक आदित्य पण खेळत नाही आणि हा ओंकार पण, दोघं जण खेळत नाहीत. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ते काय आहे या ठिकाणी, आदित्य आणि ओंकार हे 2 विद्यार्थी हा खेळ खेळत नाही. 5वा प्रश्न आहे, केवळ 3 खेळ खेळणारी 2 मुले कोणती? केवळ 3च खेळ खेळणारी अशी 2 मुलं कोणती आहेत ते पहा. आता फक्त केवळ हा प्रश्न आलाय. केवळ म्हणजे फक्त आणि फक्त फिक्स आपल्याला विचारले की केवळ 3च खेळ खेळणारी अशी 2 मुलं कोणती आहेत. आता बघा, सतीश हा 1 2 3 4 चारही खेळ खेळतो. मनोहर 1 2 3 4 चारही खेळ खेळतो. आता आदित्य बघा 1 2 3 हा 3च खेळ खेळतो, चौथा खेळ खेळत नाही म्हणजे आदित्य. त्यानंतर बघा शंतनू हा सुद्धा 1 2 3 खेळ खेळतो आणि ओंकार आहे तो 2च खेळ खेळतो. म्हणजे 5व्या प्रश्नात सुद्धा आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, तर याचं उत्तर आहे की आदित्य आणि शंतनू हे दोघं जण असे आहेत की हे काय करतायत, फक्त आणि फक्त 3च खेळ खेळतायत आणि असे हे 2च मुलं आहेत आणि म्हणून आपल्याला यांचं उत्तर सुद्धा आदित्य आणि शंतनू येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो कूट प्रश्न आहे या कूट प्रश्नावर आपण एकच गणित पाहिलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. आणि असे जर प्रश्न आले तर आपण घाबरून न जाता अशा पद्धतीने त्याची मांडणी करा. आणि या इथे मी 5 प्रश्न घेतले आहेत. परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त 3च प्रश्न विचारले जातात यावर आणि 3 प्रश्नांपैकी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. म्हणून हा प्रश्न न घाबरता न चुकता सावकाश वाचन करा, त्याची मांडणी करा आणि मांडणी जर आपली योग्य आली तर आपले जेवढेही प्रश्न विचारतील सर्वच्या सर्व प्रश्न आपली बरोबर येतील. तर अशा प्रकारे आपण कूटप्रश्न त्यामध्ये हे कूटप्रश्न कसा सोडवायचा याचा अभ्यास शिकला. नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.